माझं नाव अनुज टोंगे आहे. मी घुगुस जनता स्कूलमध्ये जातो. यातून बस येत नाही. रोड बहुत खराब आहे. हॅलो वनिकर्स, संपत्ती देशाची, जमीन स्थानिकांची. देशाच्या वाट्याला अमाप उत्पन्न आणि स्थानिकांच्या वाट्याला प्रदूषण, बिमाऱ्या आणि मरण यातना. कारण इथं जो रोड बांधलेला आहे हा 1.5 ते 2 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो अतिशय हलाखीच्या अवस्थेमध्ये आहे. या रस्त्याची पार वाताहत झालेली आहे. मोठे मोठे गड्डे आहेत व यामुळं अनेकांचे अपघात होतात. काही लोक दगावली सुद्धा आहे. शाळेकरी मुलांसाठी इथं बस येत नाही. तर स्थानिकांचा प्रश्न अत्यंत विकट आहे. कित्येकदा निवेदनं दिल्या गेली या रस्त्याबाबत, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. थातूरमातूर दुरुस्ती केली जाते व त्यानंतर रस्त्याची अवस्था जशी पूर्वी होती त्याच प्रकारे होते. त्यामुळे शेवटी या सगळ्या मरण यातनाला कंटाळून कोलगाव, साखरा, शिवनी परिसरातील नागरिकांनी आज रस्ता रोको आंदोलन उभारलेलं आहे. इथून कोळशाची वाहतूक होऊ देणार नाही. जोपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू राहील. आपली अथांग जंगल संपत्ती आणि हक्काची जमीन या गावकऱ्यांनी देशाच्या विकासासाठी आणि ऊर्जेसाठी समर्पित केली. ज्या जमिनीतून काळं सोने म्हणजेच कोळसा काढला जातो ती जमीन वेकोली प्रशासनासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडे ठरली. परंतु याच कोळशाच्या खाणीवर जगणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांच्या नशिबी मात्र आली आहे ती केवळ हलाखीची अवस्था. सगळीकडे पसरलेलं कोळशाचं जीवघेणं प्रदूषण, जागोजागी उखडलेले आणि चिखलमय झालेले रस्ते आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प सुविधा हे सर्व सहन करत गावकऱ्यांनी आजवर प्रचंड संयम बाळगला. परंतु मागील काही वर्षांपासून वेकोली प्रशासनाची मुजोरी आणि बेबंदशाही कमालीची वाढली आहे. गावकऱ्यांच्या न्याय मागण्यांना केराची टोपली दाखवणं, त्यांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करणं आणि स्थानिक जनतेशी अत्यंत बेजबाबदारपणे वागणं या वेकोलीच्या उद्धट कारभारामुळे अखेर गावकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला. कोलगाव, साखरा, टाकळी, ऐनक, शिवनी आणि परिसरातील शेकडो संतप्त गावकरी आता वेकोलीच्या हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी गावकऱ्यांनी कोलगाव चेकपोस्टवर वेकोलीची कोळसा वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. यामुळे कोळशाने भरलेल्या ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनाची तीव्रता पाहताच वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलचे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी धावत पळत आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा आणि आंदोलन मागे घेण्याचा प्रत्येक प्रयत्न केला. पण यावेळी गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते भाजपचे माजी आमदार संजू रेड्डी बोतकुरवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर. त्यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले की जोपर्यंत गावकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत येथून 1 ग्राम कोळशाचीही वाहतूक होऊ दिली जाणार नाही. वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी बराच वेळ मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय पिदुरकर यांच्या अभ्यासपूर्ण, तर्कसंगत आणि कायदेशीर मांडणीपुढे वेकोलीच्या बड्या अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. अधिकारी पूर्णपणे निरुत्तर झाले. शेवटी गावकऱ्यांच्या एकजुटीपुढे आणि आक्रमक पवित्र्यापुढे झुकत वेकोली प्रशासनाने सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आणि सोमवारपर्यंत कोलगाव साखरा रस्ता स्कूल बस चालना योग्य करण्याचं सहीनिशी लिखित आश्वासन गावकऱ्यांना समक्ष दिलं. आम्ही माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या समक्ष कोलगाव विस्तारीकरणाची 20 एप्रिल 2026 जनसुनावणी झाली. या जनसुनावणीमध्ये आज जे 13 प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी बोलत आहोत ते 13ही प्रश्नाबद्दलची माहिती सुनावणीमध्ये दिली. त्यांनी ती कामं केली नाहीत म्हणून आज नाईलाजाने आम्हाला प्रकल्पग्रस्त नागरिकांना घेऊन या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन करावं लागलं. बेजबाबदारपणामुळे WCLचा आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना त्रास असा होते की हा 79 क्रमांकाचा प्रमुख जिल्हा मार्ग शिंदोला ते साखरा आहे आणि याच रस्त्यावरून वेकोलीने मुंगोली खाणीच्या विस्तारीकरणात या रस्त्याचं परावर्तन केलं आणि परावर्तन केल्यानंतर PWDच्या करारनाम्याप्रमाणे हा पब्लिक रोड असल्यामुळे त्याला कायम मोटरेबल ठेवणे गरजेचं आहे. पण आज आपण पाहतो की 17 फूट बाय 12 फुटाचे उभे आडवे या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे माथोली, जुगात, साखरा या गावचे विद्यार्थी शिंदोला माहिसला पुढे शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. त्यांचं या ठिकाणी शिक्षण कुलबत जात नसल्याने बंद पडलाय आणि शिंदोला आणि परिसरातील 15 गावचे लोक हे चंद्रपूरकडे जाऊ शकत नाही. असा त्रास होत आहे. शेतावर जाऊ शकत नाही, दवाखान्यात जाऊ शकत नाही, शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. हा मोठा त्रास
या भागातल्या 25 गावातील नागरिकांना या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे होत आहे. WCL ने या ठिकाणी DGMच्या नामनुसार जो रस्ता खाणीच्या भागातून परावर्तित होतो, या ठिकाणी बैलबंडी घेऊन जाणारा, दुचाकीने जाणारा, सायकलने जाणारा जो स्वारा, याच्यासाठी स्वतंत्र रस्ता आणि कोळशाची वाहतूक जी आहे, जे घातक पदार्थ या ठिकाणी वाहतूक केल्या जाते, याची वाहतूक वेगळी करायला पाहिजे. ही सगळी नियमबाह्य कार्यपद्धती आहे, हे अतिशय चुकीची आहे. याबाबत मात्र निलजाई खाणीला जेव्हा फाल झाला, तो रस्ता मात्र उकणी ते निलजाई हा मात्र 5 मीटरचा पब्लिकसाठी आणि 10 मीटरचा कोळसा वाहतुकीसाठी केला. तेव्हा इथंच आपल्याला लक्षात येते की वनी एरियाच्या मुंगोली आणि कोलगाव खाणीमध्ये बेजबाबदार आणि नियमबाह्य काम या ठिकाणी सुरू आहेत. सोबतच वृक्ष लागवडीचा बाबत MPCB आणि CPCB आणि MOE मिनिस्ट्री ऑफ कोल यांनी ज्या अटी शर्ती दिल्या की येतं या ठिकाणी आंबा, फळ, या ठिकाणी वड, पिंपळ, करंज, बांबू हे झाडं लावायला पाहिजे. पण आपण सगळीकडे पाहतो की फोसोपीस वाढलाय. हे फोसोपीस विदेशी वनस्पती आहे आणि याच्यामध्ये वन्यजीवाचा वावर असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की 15 फुटावरच या ठिकाणी वाघाचा वावर आहे. आणि 2022 मध्ये MPCB ने यांना पत्र देऊन कळवलेलं आहे की आपण या जल, वायू या तीनही कायद्याचं या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे. आपण हे फोसोपीसची प्रजाती जी आहे या ठिकाणी समूळ उच्चाटन करा. परंतु 2022, 23, 24, 25 तरी पण आपण पाहतो की रस्त्याच्या बाजूला फोसोपीस आहे. वाघ बाजूला बसला तरी या ठिकाणी दिसू शकत नाही आणि फोसोपीस हे वनस्पती पर्यावरणाला घातक आहे. आम्ही या ठिकाणी आता माननीय आमदार संजय रेड्डी बुतकुरवार साहेब आणि AGM लोखंडे साहेब यांच्या समक्ष चर्चा झाली. यांनी कबूल केलं आहे की PWDच्या मार्गदर्शनाखाली हा जो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे हा वाहतूक योग्य करण्यात येईल, जेणेकरून या ठिकाणी फुलबस किंवा कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीला या ठिकाणी अडथळा होणार नाही. आणि असे जर 4 दिवसात नाही करू शकले तर माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली आहे. यानंतर जोपर्यंत हा रस्ता होणार नाही तोपर्यंत इथली वाहतूक या ठिकाणी कोळशाची बंद राहणार आहे. यासाठी ती बंद नाही केली तर परत आम्हाला वाहतुकीसाठी रस्ता रोको आंदोलन करावं लागेल. आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून WCL प्रशासनानं आज आम्हाला लिखित स्वरूपात येत्या 4 दिवसापर्यंत रस्ता व्यवस्थित न करून देण्याचं आश्वासन न दिल्यास नंतर 5व्या दिवशीपासून हा रस्ता WCL वाहतुकीसाठी रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद राहील. WCLचा मुजोरीपणा जोपर्यंत कमी होत नाही, केवळ हा रस्ताच नव्हे, इथं अनेक समस्या आहे. आपण पाहता रस्त्याच्या 15 मीटरवर मातीचे डिझाईन टाकते आहे, पुलावर स्ट्रीट लाईट नाही, मोठमोठे गड्डे आहे, या सर्व बाबतीत प्रदूषण होत आहे. तर आजचा आमचा मुद्दा रस्त्याच्या संदर्भात असला, इतर अनेक मुद्दे आहे. मात्र आजच्या या आंदोलनामुळे WCL प्रशासनाचे अधिकारी इथं आले आहे, AGM इथं आले आहे, त्यांचे सिव्हिल इंजिनियर येत आहे. ते लिखित स्वरूपात आम्हाला त्यांनी आमची मागणी 4 दिवसापूर्ण त्यांनी पत्र देणार आहे आणि 4 दिवस वाट पाहून आमची जी डिमांड आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. रस्ता सुव्यवस्थित केला नाही तर शेवटी आम्हाला नाईलाज म्हणून पुढील कायमसाठी म्हणजे रस्ता बनतपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी WCL बंद करणार आहे. टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपात ते 3 दिवसात बनवून देणार आहे. टेंडर प्रोसेस त्यांचं होणारा 2 महिने, नवीन रस्ता बनणार आहे असं त्यांनी सांगताय. टेंडर प्रोसेस झाली आहे, वर्क झाली आहे, त्यांचे परवानगी येणार आहे, हवाच आहे. त्याला 4, 5, 6 महिने झाला असेल पण तात्पुरत्या स्वरूपात पावसाळ्यात आम्हाला रस्ता सुस्थितीत बनवून द्यायचं आश्वासन, लिखित स्वरूपाचं आश्वासन WCLच्या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देऊन झालं. त्यामुळे आम्ही त्यांचा येत्या 4 दिवस वाट पाहणार आहोत. 4-5 दिवसानंतर ते रस्ता व्यवस्थित झाला नाही, पुन्हा आमचं आंदोलन रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार. ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहे त्याच्या निराकरणाकरिता आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि त्याला कंप्लीट करून देऊ. जे कमिटेड टाइमलाईन जे दिली आहे आम्ही त्याच्यामध्ये कंप्लीट करू. सर, वारंवार भाजपचं किंवा लोकांना आंदोलन करावे लागतात, लोकांना प्रचंड त्रास होतो आणि WCL कडून कुठल्याही प्रकारचं सपोर्ट मिळत नाही, मनमानी कारभार चालतो, नियमबाह्य कारभार चालतो. काय या आरोपांना आपलं उत्तर राहणार? नाही, नियमाच्या बाहेर काही होतच नाही. सर्व जे काही आम्ही करतो नियमाप्रमाणेच करतो. जे आता रोडचं जे काम चालू आहे हे नियमात आहे का? आता सध्या काम चालू नाही, त्याच्यामध्ये पॅचवर्क सुरू आहे. बाकी जे काही रिपेअर करायचं ते करू आम्ही. प्रदूषणाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने जी झाडं लावायला पाहिजे ती झाडं लावल्या जात नाही असा देखील आरोप आंदोलकांचा आहे. नाही, जे झाडं लावतो आम्ही, जे आम्हाला गाईडलाईन्स असतात त्याच्याप्रमाणेच लावतो. पण प्रोसोफिस हे काय स्वतःच वाढते. आम्ही त्याला कट करतो, जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे कट करू आणि जे झाडं आम्हाला परमिटेड राहतात तेच लावू आम्ही. आणि जी काही वाहतूक होते ती व्यवस्थित होत नाही, सेफ्टी फीचर्स त्यांचे राहत नाही, ताडपत्री झाकल्या जात नाही, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात थोडासा धूळ उडते, पिकांचं देखील नुकसान होतं. नाही, असं काही नाही. ताळपत्री वगैरे लावतात बरोबर. एखाद वेळा कोणी काही केलं असेल तर इथे प्रशासन आहे,
शासन आहे, सर्व लोक आहेत, सर्व बघतायत, ते तसं काही होत नाही. असं काही होत कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांना बरोबर सूचित करत नाही का सर, बरोबर माहिती देत नाही का? कारण तुम्हाला इथे आल्यावर तुम्ही आता यांची थर्डपट्टी काढली की मला हे काही माहित नाही, तुम्ही आतापर्यंत का बरं ते केलं? नाही होते ते, त्याच्यामध्ये असं काही नाही, ते करतील, ते बरोबर रिपेअर करतील, असं काही हे नाही, रोड वगैरे रिपेअर करून घेतील. तर हे जे काही आरोप होत आहे, ज्या वारंवार तक्रारी होतात, या तक्रारी आता दूर बस करण्याच्या दृष्टीने काय आम्ही काय असं बोलू नाही शकत. आम्ही जे काय रायटिंग मध्ये जे कमिटमेंट आहे ते रायटिंग मध्ये देऊन देऊ यांना, है ना, आणि रोडला जे रोडचा प्रॉब्लेम आहे ते व्यवस्थित करू. लवकर जर काम झालं नाही तर अधिकाऱ्यांवर काय कारवाई कराल का तुम्ही? नाही, ते करतील ना प्रमाणे, ते जे कमिट करतील तर करतीलच, ते लोक करावंच लागेल ना काम. म्हणजे डिसिप्लिनरी ऍक्शन घेण्याचं काही हेच नाही, त्यांनी कमिट केलंय, करू आपण. हा गावकऱ्यांच्या लढ्याचा मोठा विजय आहे. मात्र हा लढा इथेच संपलेला नाही. गावकऱ्यांनी वेकोलीला जाता जाता सज्जड दम भरला आहे की जर दिलेल्या मुदतीत हे लिखित आश्वासन पूर्ण झालं नाही तर केवळ अंतर्गत रस्ताच नाही तर कोलगाव साखरा चेकपोस्टवर होणारी संपूर्ण पैनगंगा माइन्सची कोळसा वाहतूक सुद्धा रोखली जाईल. आता वेकोली या इशाऱ्याला गांभीर्याने घेते की गावकऱ्यांच्या रोषाला पुन्हा सामोरे जाते हे येणारा काळच ठरवेल.